नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वाध्याय 2.5 आपण नवोदयचा बघत आहोत। बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती। मित्रांनो सरासरी म्हणजे काय असते, दिलेल्या घटकांची बेरीज करायची आणि त्याला दिलेल्या घटकांच्या संख्येने भाग द्यायचा म्हणजे सरासरी असते। चला मग पहिल्या 6 विषम संख्या लिहून घेऊया। काय असतात, 1 3 5 पुन्हा 7 पुन्हा 9 आणि पुन्हा 11 ह्या झाल्या पहिल्या 6 विषम संख्या। यांची आपल्याला सरासरी काढायची। सरासरी म्हणजे काय असते, यांची बेरीज करायची। बेरीज किती येईल बघा बर, 11 9 20 7 3 10 20 10 30 आणि 5 1 6 म्हणजे किती झाले मित्रांनो, 36। बरोबर, बेरीज किती आली, 36 आली। मग घटक किती, 1 2 3 4 5 6 तेवढ्या घटकांनी त्याला भाग द्यायचा। 36 भागिले 6 किती, 6 1 6 6 6 36 म्हणजे मित्रांनो सरासरी किती आली आपली, 6 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी। पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण अधिक मिळाले, जॉर्जला रहीम पेक्षा 25 गुण कमी मिळाले, तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे, जॉर्जला किती गुण मिळाले। मित्रांनो अशा प्रकारचे उदाहरण आपण मागच्या स्वाध्यायामध्ये खूप केलेत। हा प्रश्न आलाय 2023 म्हणजे लेटेस्ट क्वेश्चन आहे। या प्रकारचे प्रश्न तुम्ही वारंवार रिपीट करा। बघा काय करायचे मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला x च्या पद्धतीने सोडवावे लागतात। मग x कुणाला धरायचं बाबा, मग मी काय सांगितलं तुम्हाला, दोघांमध्ये जे कॉमन असेल त्याला x धरायचं। बघा इथं रहीम आणि दिनेश आहे, पुन्हा तिकडे जॉर्ज आणि रहीम आहे, जो कॉमन त्याला x धरायचं, रहीम रहीम। चला मग रहीमला कॉमन करू, हा झाला रहीम, पुन्हा इथं कोण आहे, दिनेश आणि पुढला कोण आहे, जॉर्ज। बघा मित्रांनो आपण दिनेशचे रहीमचे मार्क धरू x, किती x धरू। आता काय काय दिलं बघा, रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण जास्त मिळाले, रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण जास्त आहेत म्हणजे दिनेशला रहीम पेक्षा 10 गुण कमी असणार, बरोबर का। याला जास्त आहेत म्हणजे ह्याला कमी असणार ना, मग कमी म्हणजे काय, वजा करायचं, x वजा 10 केलं, दिनेशचे किती झाले, x वजा 10। पुन्हा काय म्हणते बघा, जॉर्जला रहीम पेक्षा 25 गुण कमी मिळाले, जॉर्जला रहीम पेक्षा 25 कमी, कमी म्हणजे काय, वजा म्हणजे x वजा 25। बरोबर, आपण लिहिले मार्क। आता पुढे काय दिले बघा, तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे, हे तिघांचे गुण झाले, बरोबर। बेरीज करायला सांगितलं आपल्याला, केली बेरीज, किती आहे, 235। मग आता हे सोडून घेऊया। बघा x अधिक x अधिक x किती झाले, 3x, किती झाले, 3x। पुन्हा मित्रांनो बघा, वजा 25 वजा 10, वजा 25 वजा 10 सारखे चिन्ह असले की बेरीज होते। 25 आणि 10 किती, 35, बरोबर। पण चिन्ह कसं द्यायचं, मोठ्या संख्येचं, 25चं चिन्ह द्यायचं वजा, बरोबर। हे 235 ला 235। आता मित्रांनो बघा, हे 35 इकडे वजा आहेत, आपल्याला x ची किंमत काढायची, 35 तिकडे हाकलावं लागतील, वजाचे काय होणार, अधिक होणार, म्हणजे 3x बरोबर 235 अधिक 35। मित्रांनो 235 अधिक 35 किती येणार, 270। चला मग 270 हे 3x ला 3x जशास तसे। मित्रांनो आता आपल्याला x ची किंमत काढावी लागेल, x ची किंमत काढण्यासाठी हे 3 इकडे टाकावे लागतील। 3 कसे आहेत, इथं गुणाकारात आहेत, तिकडे जाऊन काय होणार, भागाकारात, म्हणजे काय, x बरोबर 270 भागिले 3 किती येईल मित्रांनो, 3 1 3 3 9 27 0 ला 0 म्हणजे x बरोबर किती आला मित्रांनो, 90। x कोण आहे इथं, रहीम आहे, म्हणजे रहीमचे मार्क झाले 90, रहीमचे मार्क किती झाले, 90। आपल्याला विचारत कोणाचे, जॉर्जचे, जॉर्जला रहीम पेक्षा, बघा कुठले, जॉर्जला रहीम पेक्षा 25 गुण कमीत, इथं पण लिहिलं आपण बघा 25 कमीत, म्हणजे 90 वजा 25 करू आपण, किती, 90 वजा 25 किती असते मित्रांनो, 65, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं बी आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचे सरासरी वय 11.5 वर्ष आहे, त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज 46.5 वर्ष आहे, तर 5व्या मुलाचे वय काय। मित्रांनो आपल्याला काय केलं, त्यांनी 4 मुलांच्या वयाची बेरीज दिली आणि विचारले 5व्या मुलाचं वय, पण त्याच्यामध्ये काय गेले, 5 मुलांचे आपले ॲव्हरेज दिले, बरोबर आहे। आपण ॲव्हरेज होऊन त्या 5 मुलांच्या वयांची बेरीज काढू शकतो। मग त्या 5 मुलांच्या वयामधून या 4 मुलांची बेरीज जर वजा केली तर कुणाचं वय येते, 5व्या मुलाचं वय येते। चला मग काढूया। बघा कशी काढायची 5 मुलांची, बघा
5 गुणिले त्याची सरासरी गुणायचं. किती आहे 11.5. याचं किती येईल मित्रांनो बघा. 5 5 25, हातचे आले 2, 5 1 5 आणि 2 7, 5 1 5 म्हणजे किती आलं 57.5. ही बेरीज आली कुणाची 5 मुलांच्या वयांची बरं का. आणि त्यांनी दिली कुणाची 4 मुलांच्या वयाची. मग बघा मी 5 मुलांच्या वयातून 4 मुलांचं वय वजा केलं, राहिलं कुणाचं 1 मुलाचं. किती दिले त्यांनी 46.5. करू वजा. चला 5 मधून 5 गेले 0, पुन्हा 7तून 6 गेला 1 आणि 5तून 4 गेला 1. हे पॉइंटला पॉइंट. म्हणजे मित्रांनो त्या 5व्या मुलाचं वय किती आलंय 11 वर्ष. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. क्वेश्चन बघा मित्रांनो काय आहे. 3 संख्यांची सरासरी 12 आहे, त्यातल्या 2 संख्या जर 13 आणि 15 आहेत तर तिसरी संख्या विचारली आपल्याला. 2 संख्या दिल्यात कोणी आहेत बघा 13 आणि 15 दिल्यात. तिसरी संख्या आपली विचारली. आपण सरासरी कशी काढतो मित्रांनो, दिलेल्या घटकांची बेरीज आणि भागिले दिलेले घटक संख्या बरोबर का. मग मित्रांनो आपल्याला सरासरी ऑलरेडी दिली, सरासरीहून आपण त्यांची बेरीज काढू शकतो बरोबर का. बेरीज जर काढली ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्या बेरीजीतून वजा करायची, मग आपली तिसरी संख्या येते. मग चला करूया बेरीज काढू. सरासरी किती आहे 12 आणि संख्या किती आहेत 3 आहेत. म्हणजे 12 गुणिले 3 किती मित्रांनो 36. म्हणजे त्या 3 संख्यांची बेरीज किती आली आहे 36. पण आपल्याकडे 2 संख्या दिल्या 13 आणि 15, आपल्याला तिसरी काढायची. मग बघा मग तिसरी कशी काढायची. 13 आणि 15 किती मित्रांनो 28. मग 28 मध्ये किती मिक्स केलं 36 येतात मित्रांनो. 8 आणि 2 10 आणि 6 किती झाले मित्रांनो. आणखी 8 जर अधिक केले तर आपली ती तिसरी संख्या येते. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय येणार बी येणार. पुन्हा पुढला क्वेश्चन बघा. एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किमी अंतर जातो तर त्याचा सरासरी वेग काढा. सरासरी वेग म्हणजे काय ॲव्हरेज स्पीड काढायची आपल्याला. त्याची काय काढायची स्पीड काढायची. कशी काढायची टोटल अंतर लिहायचं. किती टोटल अंतर किती गेलं तो 45 किलोमीटर आणि भागिले काय करायचं एकूण वेळ करायचा. एकूण वेळ किती आहे 4.5 तास. 4.5 तास कसं लिहितो आपण 4.5. करा मग चला काटाकाटी. काय येईल मित्रांनो बघा 45 ला 45 इथला पॉईंट काढायचा वरी 0 द्यायचा. हे किती 45 झालं गुणिले 10. 10 का केलं मी पॉईंट काढून वर दिला. 45 1 45 45 1 45 म्हणजे किती आलं उत्तर मित्रांनो 10 आलेलं आहे. 10 1 10 म्हणजे ऑप्शन कोणतं येणार ऑप्शन सी दर ताशी 10 किमी. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे तर 6वी संख्या कोणती. मित्रांनो सिंपल असते. काय करायचं पहिल्या 6 संख्यांची बेरीज काढून घ्यायची, त्यातून ही 5 संख्यांची बेरीज वजाबाकी केली तर काय होणार मित्रांनो 6वी संख्या निघेल. सिंपल आहे. मग बेरीज कशी काढायची 6 संख्यांची त्याच्या सरासरीनं त्या 6ला गुणायचं. 6 संख्यांची बेरीज येते कशी 6 गुणिले ती सरासरी 15.5. हा गुणाकार किती येईल मित्रांनो 6 पंचे 30 हातचे आले 3 6 पंचे 30 आणि 3 33 हातचे आले 3 6 1 6 आणि 3 9. हे पॉईंट 1 पॉईंट नंतर 1 अंक आहे म्हणून पॉईंट नंतर 1 अंक ठेवायचा. किती आली बेरीज मित्रांनो 93 आली 6 संख्यांची. 5 संख्यांची आपल्याला दिली 75. जर 6 मधून 5 संख्यांची बेरीज वजा केली आपली 6वी संख्या निघते वजा 75. चला किती 13तून 5 गेले 8 आणि 8तून 7 गेला 1 म्हणजे ती 6वी संख्या किती आली मित्रांनो 18. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे. त्याचा अर्थ काय झाला बघा. त्याचा थोडक्यात अर्थ काय तो खेळाडू 24 मॅच मध्ये प्रत्येक मॅचला 28 रन काढतो. त्याचा असा अर्थ झाला. कमी जास्त करीत असतो पण ते ॲव्हरेज आहे ते बरोबर आहे का. म्हणजे 24 मॅच मध्ये तो प्रत्येक मॅचला 28 रन काढतो. त्याचा असा ढोबळ मनाने अर्थ झाला. पुन्हा काय म्हणतोय 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. म्हणजे 25व्या मॅच मध्ये त्यानं रन किती काढायचे तर त्याची सरासरी 29 होईल. मग काय करायचं मित्रांनो बघा हे 25 आहे आणि हे 29 बरोबर का. त्याला काय करायचंय प्रत्येक मॅच मध्ये 29 दाखवायचे बरोबर. मग मला सांगा प्रत्येक मॅच मध्ये त्यानं आधी किती काढलेत 28 28 28 त्याला 29 करायचं आपल्याला. मग 28 मध्ये किती ऍड करावं लागतील 1 म्हणजे पहिल्या मॅच मध्ये 1 ऍड करावं लागेल, दुसऱ्या मॅच मध्ये 1, तिसऱ्या मॅच मध्ये 1, तसे 24 मॅच मध्ये किती 24 रन ऍड करावं लागतील बरोबर का. हे 24 झाले बरोबर. मग 24 मॅचचे आपण 29 केले पण पुढला पण मॅच खेळायचे ना 25. मग त्या 25व्या मॅच मध्ये पण त्याला 29 काढावं लागतील ना.
25व्या मध्ये किती काढावं लागतील आणखी 29, म्हणजे टोटल किती झाले मित्रांनो 9 × 4 = 13, हातच्याला 1, 2 × 2 = 4 आणि 1 5, म्हणजे त्याला 25व्या इनिंग मध्ये एकूण 53 धावा कराव्या लागतील, म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आलाय डी आलेला आहे. मित्रांनो हे गणित दुसऱ्या पण पद्धतीने करता येतं. काय 24 × 28 करायचं, 25 × 29 करायचं, त्यांची वजाबाकी करायची, 53च येते. बरोबर का? लास्ट क्वेश्चन आहे. काय म्हणते, एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील. मित्रांनो बघा, एका पेटीत किती गोळ्या भरल्यात, एक पेटी आहे त्यात किती 36 गोळ्या भरल्यात. अशा पेट्या किती आहेत मित्रांनो 128. बरोबर. पुन्हा काय म्हणते, 36 ऐवजी 4 कमी भरायच्यात, म्हणजे एका पेटीत 4 कमी म्हणजे किती झाल्या 32 गोळ्या झाल्या. बरोबर का? तर काय विचारले त्यांनी, अशा किती पेट्या लागतील. बरोबर का? 36 भरले एका गोळ्यात तर 128 पेट्या लागतात. 32 गोळ्या भरल्या तर किती पेट्या लागतील. मित्रांनो नीट बघा इथं ना, गोळ्यांची संख्या कशी बघा, गोळ्या तितक्याच आहेत. गोळ्या कमी जास्त झाल्यात का, नाही झाल्या. बघा एका पेटीत 36, 2 पेटीत 72. बरोबर. म्हणजे काय करतो आपण, गुणाकार करायचा पेटीचा आणि गोळ्यांचा. म्हणजे बघा पहिल्या ह्याच्यात किती गोळ्या झाल्या बघा 36 × 128, पण गोळ्या बदलल्यात का, तितक्याच गोळ्या आहेत. तितक्याच म्हणजे बरोबर. मग कितीच्या भरायच्यात 32च्या भरायच्यात. मग किती पेट्या लागतील प्रश्नचिन्ह. बरोबर. चला 32 × 1 = 32, 32 चोक 128. पुन्हा आता काय राहिलं 36 × 4. 36 × 4 किती, 36 × 2 = 72, 72 × 2 = 144. म्हणजे अशा पेट्या किती लागतील आपल्याला मित्रांनो, अशा 144 पेट्या लागतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. धन्यवाद.